रत्नागिरीत किरण सावंत विरुद्ध राजन साळवी असा सामना सुरू झालाय। किरण सावंतांना राजन साळवींनी राज्यसभेची ऑफर दिली। या ऑफरमुळे चिडलेल्या किरण सावंतांनी थेट राजापूरमधून विधानसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर किरण सावंतांनी दावा केल्यानं महायुतीतच मोठं महाभारत झालं होतं। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या किरण सावंतांना राजन साळवींनी डिवचलं होतं। किरण सावंतांनी महाविकास आघाडीत यावं, त्यांना राज्यसभेवर पाठवू असं निमंत्रण दिलं होतं। भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच्यावरती ह्यात भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं राहणार। पण अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील, आम्हाला विश्वास आहे। राजन साळवींनी दिलेलं निमंत्रण किरण सावंतांच्या जिवारी लागलं। महायुतीचे नेते आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी सक्षम असल्याचा दावा किरण सावंतांनी केला। राज्यसभेचा खासदार बनवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे। त्याच्याबद्दल राजन साळवी साहेबांनी कोणतीही चिंता करू नये। राजन साळवींनी शिवसेना प्रवेशाचं आश्वासन दिले ते पूर्ण करावं असं आवाहनही त्यांनी केलं। जर राजन साळवींनी शिवसेनेत प्रवेश केला नाही तर राजापुरातून राजन साळवींविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही सामंत म्हणाले। राजापूरची विधानसभेची सीट ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीमधून काँग्रेस या पक्षाला मिळेल असं मला खात्रीलायक समजतं। तर त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा, अन्यथा एकनाथजी शिंदे साहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे। किरण सावंतांमुळे लोकसभेची उमेदवार निवडीची प्रक्रिया रंगतदार अवस्थेत पोहोचली होती। आता सावंतांनी राजापूरवर दावा करून आतापासूनच राजापूरच्या विधानसभेच्या रणसंग्रामाचं रणशिंग फुंकल्याचं सांगण्यात येतंय। निसार शेख, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।